नमस्कार. मी निशांत चिंतामणी तोरसकर उर्फ निशू तोरसकर. मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे आणि आज मी सावंतवाडीमध्ये बऱ्याच दिवसापासून मला तक्रारी येत होत्या की जी गवळींची स्मशानभूमी आहे, म्हणजे जी आपली उपरल स्मशानभूमी आहे त्याच्यासमोर गवळी लोकांसाठी तिथे दफन केलं जातं. त्या लोकांसाठी एक स्मशानभूमी आहे आणि तिथे त्यांचे विधी करण्यासाठी एक इमारत बांधलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी बऱ्याच कॉलेजच्या मुलांचे सगळे अनैतिक जे आहेत ते चाळे चालतात. तिथे ड्रग्स घेण्यापासून, गांजा ओढण्यापासून ते दारू पिण्यापर्यंत, तसेच इतर काही बाबी तिथे घडतात असं माझ्या कानावर आलं. म्हणून मी पाळतीवर होतो. मग आम्ही आज मला वेळ मिळाला म्हणून मला ती कानावर बातमी आली. मला कोणी फोन केला की असं असं चालू आहे तिथे. म्हणून मी तिथे गेलो तर तिथे कमीत कमी 8 ते 10 मुलं दारू पीत बसली होती आणि त्यासाठी मी तिथे गेलो. आज मला हेच सगळ्यांसमोर आणायचे की आज या सावंतवाडी शहरात ही जी अराजकता चालू आहे, या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत आणि ज्याच्यात नवीन पिढी ही भरडली जाते आहे आणि नवीन पिढी व्यसनांच्या वाटेने चालली आहे. आणि आज हे सगळं सावंतवाडीत घडत असताना कोणी या जे गोष्टी चालू आहेत, अवैध गोष्टी चालू आहेत, यांना विरोध करू शकत नाही आहे. तर त्या विरोधासाठी मी आज एक चेहरा म्हणून पुढे आहे आणि मी नेहमीच आता त्याच्या मागावर राहणार आहे. या झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अमाप पैशाचं वारेमाप वाटप झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीच अशा ह्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल असतील किंवा अवैध घटनांबद्दल असतील आवाज उठवू शकत नाहीत, कारण सगळेच त्या सिस्टीमचा भाग झालेले आहेत. आज आम्ही निवडणूक लढवत असताना जवळपास 2200 लोकांनी आम्हाला प्रामाणिकपणे मतं घातलेली आहेत आणि इतरही लोक जे मतदार आहेत त्यांना जबरदस्ती त्याचा भाग बनावा लागलेला आहे. पण त्यांना जरी बोलता नाही आलं तरी हा निशू तोरसकर बोलत राहणार आणि या अन्यायाला वाचा फोडत राहणार आणि पालिकेच्या प्रशासनाच्या जी काही कामाची अनागोंदी कारभार चालू आहे आणि दुर्लक्ष होत आहे या गोष्टींकडे, त्यांच्यावर उजेड पाडत राहणार. त्याच्यामुळे मी आज मुद्दाम गेलो होतो. आज तिथे गेल्यानंतर मी मुद्दाम तुम्हाला हा व्हिडिओ इथे दाखवतोय की बघा कशा प्रकारे इथे दारूचा बाटल्यांचा खच पडलाय. आणि यातून मला एक सांगा की कायदा आणि सुव्यवस्था कळत नाही का? पोलीस प्रशासन कुठे आहे? झोपलंय का? नगरपालिकेचं प्रशासन कुठे आहे? त्यांना दिसत नाहीयेत का या बाटल्या? आज तिकडे स्मशानभूमीचं काम मारुती निरोडेकर अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे, पण त्याला सुद्धा उद्या जीवाचा धोका होऊ शकतो. याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. आणि माझ्या अख्ख्या सावंतवाडीकरांना विनंती आहे किंवा त्यांना आवाहन करतो की त्यांनी उद्या कुठेही सावंतवाडीत अशा प्रकारचं कुठे काम घडताना दिसलं तर या निशू तोरसकरला हाक मारावी. एक सावंतवाडीचा सजग नागरिक म्हणून मी तुमच्या बरोबर येणार. मला कोणाची भीती नाहीये. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचं प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सुधारणा करावी, एवढीच माझी विनंती आहे. हे माझं सर्व सत्तेत निवडून आलेल्या, सत्तेत असलेल्या, सत्तेच्या विरोधात असलेल्या आणि सर्व नगरसेवकांना आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही या बाबींवर लक्ष द्यावं. अन्यथा सामान्य लोकांचा चेहरा म्हणून हा निशू तोरसकर तुमच्या पाठीवर कायम बसलेला राहील, एवढं लक्षात ठेवा.